असे मानले जाते की संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते। त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो, त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते, म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते। मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्ष प्राप्ती होते। महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता। गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायण शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते। मकर संक्रांतीपासूनच सूर्य उत्तरायण होतात, म्हणून हा दिवस लोक आनंद उत्साहात साजरा करतात। मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते। थंडीने गारटलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते। भारत हा कृषीप्रधान देश आहे। येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहेत। मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात। शेतकऱ्यांचे घर धनधान्याने भरून जाते, म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थाने या पर्वाचे स्वागत केले जाते।